मित्रहो, या व्हिडिओमध्ये MPSC मुख्य परीक्षा ग्रुप बी म्हणजेच दुय्यम सेवा परीक्षेची इंग्लिशची सॅम्पल क्वेश्चन पेपर आपण सोडवणार आहोत। त्याचबरोबर या प्रश्नांची स्पष्टीकरणे देखील पाहणार आहोत। या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव व्हावा, प्रश्नपत्रिका सोडत असताना तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा अभ्यास व्हावा, त्याचबरोबर या परीक्षेमध्ये व्याकरणाच्या कोणत्या घटकांवर प्रश्न असतात हे कळावे हा आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ज्या व्याकरण घटकांवर या परीक्षेत भर देण्यात येतो त्या घटकांची यादी देखील तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। चला तर मग वळूया पहिल्या प्रश्नाकडे। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। पहिला प्रश्न आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस वर। चूज द पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स। दिलेल्या वाक्याची आपल्याला पॅसिव्ह रचना ओळखायची आहे। हे ऍक्टिव्ह वाक्य आहे, तुम्हाला माहितच असेल ऍक्टिव्ह वाक्यामध्ये एस, व्ही आणि ओ म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना असते। याचं पॅसिव्ह करत असताना हे ऑब्जेक्ट सुरुवातीला जातं आणि या व्हर्ब मध्ये बी आणि व्ही3 ची भर पडते। पहा, पॅसिव्ह वाक्यात बी प्लस व्ही3 आलेले असते। मग आपल्याला बुक्सने वाक्याची सुरुवात झालेली असायला पाहिजे आणि राईटचं बी आणि व्ही3 हे रूप आलेलं असायला पाहिजे। चला आपण पर्याय पाहूया। बुक्स आर रिटन। पहा, या ठिकाणी बुक्सने सुरुवात झाली, आर रिटन अशा प्रकारचं व्हर्बचं रूप आलेलं आहे बी प्लस व्ही3चं, परंतु त्यानंतर देम आलेलं आहे। बाय देम असू शकेल, परंतु या ठिकाणी फक्त देम आलेला आहे। दुसरं वाक्य पहा, बुक्स आहे, आर रिटन हे क्रियापदाचं रूप आलेलं आहे आणि कंसामध्ये बाय देम दिलेलं आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे। बुक्स वेअर रिटन, या ठिकाणी बुक्स वेअर रिटन केलेलं आहे। या ठिकाणी राईट आहे, याच्या काळानुसार बीचं रूप आपल्याला घ्यावं लागतं। हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी आर आलेला आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे। दे आर रिटन अशी चुकीची रचना या ठिकाणी आलेली आहे, कारण दे जशा तसंच वापरलेलं आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चूज द करेक्ट ऑप्शन अशी सूचना आहे। इफ यू स्टडी रेग्युलरली यू डॅश डॅश द एक्झाम। हे वाक्य इफ नॉट किंवा अनलेस इफ नॉट प्रकारामधील वाक्य आहे। अशा प्रकारच्या वाक्यामध्ये 2 उपवाक्य असतात, इफचं उपवाक्य आणि मुख्य उपवाक्य अशा प्रकारचे 2 उपवाक्य असतात। इफच्या उपवाक्यामध्ये जो काळ येईल त्यावर मुख्य उपवाक्यामधील काळ अवलंबून असतो। आता या ठिकाणी इफच्या उपवाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आलेला आहे। इफच्या उपवाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स आला तर मुख्य उपवाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स येतो, म्हणजे विल प्लस क्रियापदाचे मूळ रूप येतं। तर या ठिकाणी कोणता पर्याय आहे? विल प्लस पास हा आपला पर्याय उत्तर आहे। इफ यू स्टडी रेग्युलरली यू विल पास द एक्झाम अशा प्रकारचं हे वाक्य होईल। मित्रो, अशा प्रकारे इफच्या उपवाक्यात कोणता काळ असल्यास मुख्य उपवाक्यात कोणता काळ येईल याचा सविस्तर अभ्यास आपण इफ नॉट कसे वापरावे या व्हिडिओमध्ये केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही वर आलेल्या आय बटनवर क्लिक करून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता। चला पुढील प्रश्न पाहूयात। ऑल टोमॅटोज बेनिफिट फ्रॉम डॅश डॅश फर्टिलायझर। या ठिकाणी फर्टिलायझर हे नाउन आलेलं आहे, हे अनकाउंटेबल नाउन आहे। जर अनकाउंटेबल नाउन आलं तर त्याच्या अगोदर काय येतं हे आपल्याला लिहायचं आहे। फ्यू आणि अ फ्यू हे काउंटेबल नाउन आल्यानंतर वापरतात। अ लिटिल आणि लिटिल अनकाउंटेबल नाउन पूर्वी वापरतात। लिटिल जर वापरलं तर जवळपास काहीच नाही असा त्याचा अर्थ निघतो, म्हणजे निगेटिव्ह अर्थ निघतो। अ लिटिल म्हणजे थोडे, म्हणून 3 हा आपला पर्याय आहे। ऑल टोमॅटोज बेनिफिट फ्रॉम अ लिटिल फर्टिलायझर असं हे उत्तर होईल। पुढील प्रश्न पहा। वी वॉक डॅश डॅश द कॅनल बाय अ फुट ब्रिज। या ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं आहे। समजा कॅनल असा असेल तर त्याच्या वर अशा प्रकारचा फुट ब्रिज किंवा पूल असतो। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला आडवं असं जात असतो किंवा ओलांडत असतो त्यावेळी अक्रॉस वापरण्यात येतं। तर पहा, या ठिकाणी थ्रू, अलॉंग, विथ, अक्रॉस असे पर्याय आहेत। तर अक्रॉस, वी वॉकड अक्रॉस द कॅनल बाय अ फुट ब्रिज अशा प्रकारचं उत्तर होईल। आणि असा जर कॅनल असेल किंवा रोड असेल आणि आपण असंच जात असू त्याच्या बाजूने तर अलॉंग वापरण्यात येतं। या ठिकाणी आपलं उत्तर आहे अक्रॉस। चला पुढील प्रश्न पाहूयात। द इनडायरेक्ट स्पीच ऑफ व्हेअर इज द बस स्टॉप
शी आस्क्ड मी इज वेअर इज द बस स्टॉप, शी आस्क्ड मी या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे. मित्रो, हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. याचा इनडायरेक्ट क्वेश्चन करत असताना प्रश्नार्थी रचना निघून जाते, प्रश्नचिन्ह निघून जातं, आस्क्डला आस्क्ड तसंच येतं आणि कोणत्याही वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना भूतकाळ येतो. असे काही नियम आहेत. चला याचे पर्याय पाहूयात. शी आस्क्ड मी वेअर द बस स्टॉप. पा या ठिकाणी व्हर्ब यायला पाहिजे, आलं नाही म्हणजे हा पर्याय आपला नाही. शी आस्क्ड मी वेअर द बस स्टॉप वॉज. या ठिकाणी वॉज आलेला आहे आणि रचना देखील बरोबर आहे. व्हेअरने डब्ल्यू शब्दाने इनडायरेक्ट वाक्याची सुरुवात झालेली आहे. प्रश्न देखील इनडायरेक्ट झालेला आहे म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. शी आस्क्ड मी वेअर द बस स्टॉप इज. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आलेला आहे, आपल्याला पास्ट टेन्स वापरायचा आहे म्हणून हा पर्याय नाही. शी आस्क्ड मी वेअर वॉज द बस स्टॉप. या ठिकाणी प्रश्नार्थी रचना जशाच तशीच आलेली आहे, फक्त प्रश्नचिन्ह नाही म्हणून हा सुद्धा पर्याय नाही. दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. मित्र हो, प्रश्नाचे इनडायरेक्ट स्पीच कसे करावे या नावाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून इतर प्रश्नाचे देखील इनडायरेक्ट स्पीच कसं होतं हे समजून घेऊ शकता. वर आय बटन मध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओची लिंक येईल. चला पुढील प्रश्न पाहूया. ही हॅड हार्डली रिकवर्ड फ्रॉम फिवर डॅश डॅश ही कंट्रॅक्टेड अ बॅड कोल्ड. या ठिकाणी हार्डली चं वाक्य आलेलं आहे. हार्डली किंवा स्केअर्सली सोबत व्हेन किंवा बिफोर वापरतात म्हणून या ठिकाणी व्हेन येईल. कोणता पर्याय आपलं उत्तर आहे? व्हेन हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. कॉन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. या वाक्याचा आपल्याला सुपरलेटिव्ह करायचा आहे. माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर पीक इन द वर्ल्ड. या ठिकाणी ER दॅन वापरलेलं आहे म्हणजे हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर वाक्य होत असेल तर द EST असं यायला पाहिजे. मग कोणता पर्याय आपलं उत्तर होईल? माउंट एव्हरेस्ट इज द मोस्ट हाय. या ठिकाणी मोस्ट हाय आलेलं आहे, चुकीचं आहे. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. या ठिकाणी द हायेस्ट आलेलं आहे म्हणून हेच आपलं उत्तर आहे. माउंट एव्हरेस्ट इज हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. द आलेलं नाही. माउंट एव्हरेस्ट इज नॉट, इथे नॉट आलेलं आहे विनाकारण म्हणून दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. चूज द मॉडल ऑक्झिलरी एक्सप्रेसिंग द मिनिंग गिवन इन द ब्रॅकेट. आता या वाक्याचा अर्थ ब्रॅकेटमध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला बदलायचा आहे, त्यानुसार मॉडल ऑक्झिलरी वापरायचा आहे. डॅश डॅश यू लुक आफ्टर माय लगेज प्लीज. म्हणजे ही विनंती आहे, प्रश्न रचनेने केलेली विनंती. तर याचा अर्थ आपल्याला फॉर्मल आणि पोलाइट रिक्वेस्ट मध्ये रूपांतरित करण्यासाठी मॉडल ऑक्झिलरी वापरायचा आहे. कॅनने देखील रिक्वेस्ट व्यक्त होते परंतु पोलाइट होत नाही. मस्टने रिक्वेस्ट व्यक्त होत नाही. मेने देखील होईल परंतु पोलाइट होणार नाही. तर या ठिकाणी आहे वुड. वुडने पोलाइट आणि फॉर्मल रिक्वेस्ट व्यक्त होते म्हणून वुड हे आपलं उत्तर आहे. मित्रो, मॉडल ऑक्झिलरीवर देखील एकूण 8 व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. पुढील प्रश्न पाहूया. आय वेंट टू द कोर्ट बिकॉज आय डॅश डॅश अ शो कॉज नोटीस. या ठिकाणी रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. आता या ठिकाणी भूतकाळ आलेला आहे. हे भूतकाळामधील वाक्य आहे. 2 उपवाक्य या ठिकाणी आहेत. आय वेंट टू द कोर्ट आणि बिकॉज आय अ शो कॉज नोटीस. पहिल्या उपवाक्यामध्ये वेंट आलेलं आहे. अशा प्रकारे भूतकालीन क्रिया व्यक्त होत असेल तर अगोदर घडलेल्या क्रियेसाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. या वाक्यामध्ये अगोदरची क्रिया या उपवाक्यात घडते आणि म्हणून या उपवाक्यामध्ये आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स वापरावा लागेल. मग पास्ट परफेक्ट टेन्सचा पर्याय कोणता आहे? रिसिव्ड, हॅज रिसिव्ड, हॅड रिसिव्ड, हॅव रिसिव्ड. हॅड रिसिव्ड हा पास्ट परफेक्ट टेन्सचा पर्याय आहे म्हणून हे आपलं उत्तर आहे. आय वेंट टू द कोर्ट बिकॉज आय हॅड रिसिव्ड अ शो कॉज नोटीस. अगोदरच मला मिळाली होती असा काहीसा त्याचा अर्थ निघतो. चला पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक चुजिंग द करेक्ट ऑप्शन. युअर इंग्लिश हॅज इम्प्रूव्ड. तुमची इंग्रजी सुधारली आहे डॅश डॅश फ्रॉम 2010. जर एखादी क्रिया भूतकाळात सुरू होत असेल तर कोणतं प्रिपोजिशन वापरायचं यावर आधारित हा प्रश्न आहे. तर अशा प्रसंगी सिन्स वापरतात. सिन्स शी स्टार्टेड टीचिंग यू हे आपलं उत्तर आहे. सिन्स शी वुड बी टीचिंग यू भविष्यकाळ दाखवलेला आहे. सिन्स शी कुड बी या ठिकाणी देखील मॉडल ऑक्झिलरी आलेला आहे. तर दुसरा आपला पर्याय आहे. आणि जर एखादी क्रिया भविष्यकाळापासून सुरू होत असेल तर फ्रॉम वापरतात. तर दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक चूजिंग द राईट ऑप्शन. पुन्हा रिकामी जागा भरायची आहे. आर यू डॅश डॅश मीटिंग मी चे पर्याय पहा. लुकिंग अप टू, लुकिंग आउट फॉर, लुकिंग फॉरवर्ड टू,
लुकिंग राऊंड फॉर, लुकिंग फॉरवर्ड टू असा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, कारण याचा अर्थ होतो उत्सुकतेने वाट पाहणे, कशाची, भेटण्याची. आर यू लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग मी, मला भेटण्याची तुम्ही वाट पाहत आहात का, अशा प्रकारचा प्रश्न हा होतो. तर दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. टू पुट अप विथ मीन्स, पुट अप विथ चा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. टू लिव्ह विथ समवन, टू एक्सप्रेस समथिंग, टू पुट इन अ हायर पोझिशन, टू टॉलरेट सहन करणे, असा टू पुट अप विथ चा अर्थ निघतो. म्हणून चौथा पर्याय आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आपल्याला दिलेल्या वाक्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे. द सीलिंग इज टू हाय टू टच, या ठिकाणी TOO आणि TO आलेलं आहे. तर हे काढून आपल्याला TOO च्या ठिकाणी सो येतं आणि TO च्या ठिकाणी दॅट येतं आणि त्याचबरोबर वाक्यात नॉट देखील येतं. अशा प्रकारची रचना असलेलं वाक्य आपलं उत्तर होईल. द सिलिंग इज व्हेरी हाय, व्हेरी आले म्हणून हे पर्याय नाही. द सिलिंग इज हाय इनफ, हा देखील पर्याय नाही. द सिलिंग इज सो हाय दॅट वन कॅन नॉट, पहा इथं नॉट देखील आलेला आहे, टच इट, म्हणजे हा पर्याय हे आपलं उत्तर आहे. द सिलिंग बिंग आलेले इथे, तर तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. चूज द कंपाऊंड सेंटेन्स इक्विव्हॅलंट इन मीनिंग टू द गिव्हन सिंपल सेंटेन्स, दिलेल्या सिंपल सेंटेन्सचं कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला करायचं आहे. स्टडी वेल टू पास द एक्झाम, लक्षात ठेवा सिंपल सेंटेन्स मध्ये एकच फायनाईट वर्ब असतं, तर कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त फायनाईट वर्ब्स असतात. स्टडी वेल अँड ॲज अ रिझल्ट, या ठिकाणी पहा अँड ॲज अ रिझल्ट यू विल पास द एक्झाम, हे अनावश्यक ऍड केलेलं आहे म्हणून हे आपलं उत्तर नाही. स्टडी वेल बिकॉज, बिकॉज आलेला आहे म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. स्टडी वेल अँड पास द एक्झाम, पहा या ठिकाणी स्टडी वेल हे वेल एक क्रियापद आहे, अँड पास द एक्झाम हे दुसरं क्रियापद आहे आणि याला अँड ने जोडलेलं आहे. जेव्हा अँड वापरतात तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स असतं, म्हणजे हा पर्याय आपलं उत्तर आहे. स्टडी वेल बट, इथे बट आलंय, बटने अर्थ बदलेल म्हणून तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू सिंपल सेंटेन्स, आता आपल्याला सिंपल सेंटेन्स मध्ये दिलेल्या वाक्याचं रूपांतर करायचं आहे. ही मिस्ड द ट्रेन बिकॉज ही वॉज लेट, या ठिकाणी पहा मिस्ड हे एक क्रियापद आहे आणि वॉज हे दुसरं क्रियापद आहे. जेव्हा आपल्याला सिंपल सेंटेन्स करायचं असतं तेव्हा आपल्याला दोन पैकी एका क्रियापदाचं रूपांतर इतर रूपामध्ये करावं लागतं. तर या ठिकाणी अगोदर घडलेली क्रिया कोणती आहे? ही वॉज लेट, ही अगोदर घडलेली क्रिया आहे. अगोदर घडलेल्या क्रियापदाचं रूपांतर आपल्याला इतर रूपामध्ये करावं लागतं. या ठिकाणी आपण प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये हे रूपांतर करून वाक्यात सिंपल सेंटेन्स करू शकतो. पर्याय पहा. बिकॉज ही वॉज लेट, बिकॉज आले म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बीइंग लेट ही मिस द ट्रेन, पहा या ठिकाणी बीइंग लेट असल्या कारणाने, अशा प्रकारे हे काही वर्ब नाही. आता बीइंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, ऍडव्हर्बियल म्हणून या ठिकाणी काम करतं. हा पर्याय हेच आपलं उत्तर आहे. सिन्स ही वॉज लेट हे वेगळ्या अर्थाचं वाक्य झालेलं आहे कॉम्प्लेक्स. सिन्स लेट या ठिकाणी रचना चुकीची आहे म्हणून दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द पॅटर्न ऑफ द गिव्हन सेंटेन्स, दिलेल्या वाक्याचा आपल्याला पॅटर्न ओळखायचा आहे म्हणजे रचना ओळखायची आहे. पहा या ठिकाणी माय फ्रेंड आहे, हा आहे सब्जेक्ट, इज हे आहे व्हर्ब आणि व्हर्च्युअस हे काय आहे? हे आहे ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी हे काय म्हणून काम करतं? हे कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतं. लक्षात ठेवा नाऊन किंवा ऍडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट म्हणून येतं म्हणून या वाक्याची रचना SVC अशी होईल. पहा SVO, तुम्हाला वाटत असेल हे ओ आहे, ऑब्जेक्ट असलं तर त्यावर क्रिया होत असते म्हणून हे ओ नाही, हा पर्याय नाही. SVA हे ऍडव्हर्बियल सुद्धा नाही. SVC या वाक्याची रचना SVC अशी आहे. या ठिकाणी ए दिलेला आहे, माय आणि फ्रेंड दोन्ही मिळून सब्जेक्ट तयार झालेला आहे म्हणून तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. मित्रहो, अशा प्रकारे वाक्याच्या सर्व रचनांचा अभ्यास आपण इंग्लिश वाक्य रचना या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या ठिकाणी पहा रचना दिसतात तुम्हाला, याशिवाय आणखी काही रचना आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. वर आय बटन मध्ये याची लिंक येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा येईल. चला पुढील प्रश्नाकडे मिळूया. शी वॉज अ फेअरली ॲव्हरेज स्विमर, ती एक ॲव्हरेज स्विमर होती असं सांगितलेलं आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे? द अंडरलाइन्ड पार्ट इज अन एक्झाम्पल ऑफ, ह्या अंडरलाईन केलेला पार्ट काय आहे हे ओळखायचं आहे. तर या ठिकाणी शेवटचा जो शब्द आहे हा या रचनेचा हेड वर्ड आहे. हेड आपण याला म्हणतो. म्हणून हा कोणता आहे? स्विमर हे आहे नाऊन, म्हणजे ही नाऊन फ्रेज असली पाहिजे. एकापेक्षा जास्त शब्द आल्यामुळे नाऊन फ्रेज म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज नाही.
ही आहे नाउन फ्रेज. ज्या शब्दसमूहामध्ये हेडवर्ड नाउन असतो अशा प्रकारचा शब्दसमूह नाउन फ्रेज असते. अँड ॲडवर्ब फ्रेज नाही, ही प्रिपोजिशनल फ्रेज देखील नाही. चला पुढील प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड क्लॉज. रिया वॉन्टेड टू डू जर्नलिझम बिकॉज सी वॉज इंटरेस्टेड इन इट. बिकॉज सी वॉज इंटरेस्टेड इन इट हा क्लॉज कोणता आहे? इथे बिकॉज आले म्हणजे हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. कोणता क्लॉज आहे? ॲडवर्ब क्लॉज आहे. नाउन क्लॉज नाही, रिलेटिव्ह क्लॉज नाही, ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही, हा आहे ॲडवर्ब क्लॉज. चला पुढील प्रश्न पाहूया. सी बेदेड इन द रिव्हर. या ठिकाणी बेदेड काय आहे हे ओळखायचं आहे. द अंडरलाइन्ड वर्ड इज हे एक वर्ब आहे आपल्याला माहीत आहे, परंतु वर्बचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचं वर्ब आहे? त्याच्यानंतर इन द रिव्हर हे ॲडवर्बियल आलं आहे म्हणून हे काही ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही, हे आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह वर्ब कधी असतं? जेव्हा वर्ब नंतर ऑब्जेक्ट येत नाही. तर पर्याय पहा. ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, जर्न इन्फिनिटिव्हचा काही या ठिकाणी संबंध नाही, तर हे आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक, कर्म न घेऊन येणार क्रियापद. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक म्हणजे कर्म ज्याच्यानंतर येतं असं क्रियापद. चला पुढील प्रश्न पाहूयात. ही डॅश डॅश टू द टीचर अबाउट हिज होमवर्क. आता रिकामी जागा भरायची आहे. लाय या ठिकाणी येत नाही, सूट होत नाही कारण अगोदर ही आलेला आहे. लाईंग येत नाही कारण त्याच्या अगोदर आणखी एखादी रचना लागते. लेड देखील येत नाही, मग याचा पर्याय आहे लाईड. लाईड म्हणजे खोटे बोलला. ही लाईड टू द टीचर अबाउट हिज होमवर्क. चला पुढील प्रश्न पाहूया. द हाऊस विथ ऑल इट्स कंटेंट्स डॅश डॅश इन्शुअर्ड. या ठिकाणी रिकामी जागा भरायची आहे. मुख्य चर्चा आहे हाऊसची. एकवचनी नाऊन आहे हे आणि विथ ऑल इट्स कंटेंट्स हे त्याचं वर्णन करणारा भाग आहे. इथे यस दिसतं म्हणून याच्यानुसार क्रियापद येणार नाही, तर क्रियापद या हाऊसनुसार येईल. मग काय क्रियापद येईल? वेअर येईल का? नाही येणार. वाज येईल का? वाज येऊ शकतं. आर येईल का? नाही येणार. हॅज देखील नाही येणार. वॉज द हाऊस विथ ऑल इट्स कंटेंट्स वॉज इन्शुअर्ड असं हे उत्तर होईल. चला पुढील प्रश्न पाहूया. आयदर ही ऑर आय डॅश डॅश मिस्टेकन. रिकामी जागा भरायची आहे. जेव्हा आयदर ऑरचं वाक्य असतं त्यावेळी या ऑर नंतर येणाऱ्या सब्जेक्टनुसार क्रियापद येतं. या ठिकाणी आय आलंय म्हणून त्याच्यानंतर ॲम येईल. वेअर येणार नाही, आर येणार नाही किंवा इज देखील येणार नाही. आयदर ही ऑर आय ॲम मिस्टेकन असं ते वाक्य होईल. पुढील प्रश्न पहा. वन मस्ट ट्राय डॅश डॅश बेस्ट टू अचीव सक्सेस. ही रिकामी जागा भरायची आहे. वन हा सब्जेक्ट आहे. जेव्हा या ठिकाणी सब्जेक्ट येतो आणि त्यासाठी प्रोनाऊन येतं, जशा प्रकारचा सब्जेक्ट आहे तशाच प्रकारचं प्रोनाऊन असायला पाहिजे म्हणून या वनसाठी वन्स अशा प्रकारचं प्रोनाऊन यायला पाहिजे. वन मस्ट ट्राय वन्स बेस्ट टू अचीव सक्सेस. वन्स कुठं आहे? हे या ठिकाणी आहे. देअर येणार नाही किंवा एव्हरी वन्स येणार नाही किंवा हेज येणार नाही. अशा प्रकारच्या रचनेला आपण सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट किंवा कॉन्कॉर्ड म्हणतो. तर एकूण 4 व्हिडिओजमध्ये आपण या विषयाचा अभ्यास केलेला आहे. हे व्हिडिओज तुम्ही वर आय लिंकवर क्लिक करून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर किंवा चॅनलवरील प्लेलिस्टमधून निवडून हे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. या नावाची एक प्लेलिस्ट आहे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट नावाची, त्या ठिकाणाहून देखील तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. पुढील प्रश्न पाहूया. चूज द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. याचा विरुद्धार्थी शब्द असणारा शब्द ओळखायचा आहे. जनरस म्हणजे लिबरल, त्याचाच अर्थ आहे बेनेव्हलंट सुद्धा. त्याचा अर्थ मीन नाही, मीन हे त्याच्या विरुद्ध आहे म्हणजे हे आपलं उत्तर आहे. जनरल सुद्धा आपलं उत्तर नाही किंवा लिबरल किंवा बिनेव्हलंट हे सुद्धा उत्तर नाही, तर आपलं उत्तर आहे मीन. चूज द वर्ड मोस्ट नियरली सिमिलर टू दॅट ऑफ द गिवन वर्ड. आता या शब्दाच्या समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इनफायनाईट म्हणजे अमर्याद, अमर्याद अर्थ असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मेजरेबल, एनलेस, इन्फेरियर, डिफाईन्ड. या ठिकाणी मेजरेबल नाही, एनलेस असा इनफायनाईटचा अर्थ होईल. इन्फेरियर नाही आणि डिफाईन सुद्धा नाही. 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. क्वेश्चन 76 to 80 मधील प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फल्ट वेअर ब्रॉडवे अँड 5th Avenue फ्लो टुगेदर. सोफीने बेंच सोडला
आणि ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू या रोडकडे तो चालू लागला असा अर्थ होतो. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झुरियस कॅफे. ब्रॉडवेने पुढे गेला आणि एका लक्झुरियस कॅफे शानदार हॉटेलकडे वळला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोफीचा स्वतःवर आत्मविश्वास होता. सर्वात खालच्या बटन पासून वरच्या बटन पर्यंत तो चांगला दिसत होता. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. त्याने काय काय घातलं होतं? दाढी केलेली होती, कोट चांगला होता, नीट ट्रिम, आणि थँक्स गिव्हिंग डेला लेडी मिशनरीने तो त्याला दिलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. केवळ त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने पोहोचायचं होतं. सक्सेस वुड बी हिज. यश त्याचं झालं असतं. द पोर्शन ऑफ हिम that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. जो वरचा भाग त्याचा दिसत होता टेबलच्या वर, त्यामुळे वेटरच्या मनामध्ये शंका निर्माण होणार नव्हती, म्हणजे चांगला दिसत होता. अ रोस्टेड मॅलर डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. काय काय खायचं होतं सोफीला तिथे? रोस्टेड मॅलर डक, एक भाजलेलं बदक, त्यानंतर बॉटल ऑफ वाईन, वाईनची एक बॉटल, त्यानंतर काही चीज, त्यानंतर अ कप ऑफ कॉफी आणि सिगार, ह्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. सिगारसाठी $1 पुरणार होता. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. कॅफे मॅनेजमेंट मोठा बदला घेईल असं काही त्याचं बिल होणार नव्हतं, इतकं मोठं होणार नव्हतं. And yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. परंतु मांस खाल्ल्यामुळे त्याच्या पोट भरलेलं राहिलं असतं आणि त्याचा प्रवास जर्नी टू द विंटर आयलंड. विंटर आयलंड हा एक जेल आहे, त्या जेलमध्ये त्याला जायचं असतं कारण घर नसतं, म्हणून तो प्रवास त्याचा चांगला झाला असता असं तो म्हणतो. आता याच्यावरील प्रश्न आपण पाहूयात. सोफी हॅड द फॉलोइंग फूड अँड ड्रिंक आयटम्स इन हिज माइंड. सोफीच्या डोक्यात काय काय खायचं प्यायचं होतं? मॅलर डक, चीज, अ कप ऑफ कॉफी, हे खायचं प्यायचं होतं. मॅलर डक वाईन, चीज, अ कप ऑफ कॉफी, हे देखील होतं. मॅलर डक चीज, अ कप ऑफ टी, टी हे नव्हतं. मॅलर डक अ बॉटल ऑफ कोल्ड ड्रिंक, हे देखील नव्हतं. मॅलर डक वाईन, चीज, अ कप ऑफ कॉफी, याच्यामध्ये सर्वच आयटम आलेले आहेत, म्हणून दुसरा आपला पर्याय आहे. पहा सोफीला काय काय खायचं होतं हे आपण तपासून पाहूयात. पहा रोस्टेड मॅलर डक, अ बॉटल ऑफ वाईन, कप ऑफ कॉफी, सिगार, हे त्याला खायचं होतं. 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. सोफी वॉन्टेड टू एंटर द रेस्टॉरंट बिकॉज. त्याला रेस्टॉरंटमध्ये का जायचं होतं? पाहूया पर्याय. हिज फ्रेंड्स वेअर हॅव्हिंग टी देअर. त्याचे मित्र चहा पित होते. अ वेटर वॉज वेटिंग फॉर हिम, हे सुद्धा नाही. ही वॉन्टेड टू एंटर द विंटर आयलंड. त्याला विंटर आयलंडमध्ये जायचं होतं, म्हणजे अगोदर जेवायचं होतं, नंतर ते लोक पोलिसांना बोलवणार होते आणि त्यानंतर तो जाणार होता, म्हणून तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. ही लाईक्ड दॅट हॉटेल, हा सुद्धा पर्याय नाही. चला पुढील प्रश्न पाहूया. सोफी वॉज गिवन अ ब्लॅक बो. सोफीला ब्लॅक बो कुणी दिला होता? ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. लेडी मिशनरीने त्याला ती ब्लॅक बो दिलेली होती, म्हणून आपलं कोणतं उत्तर आहे ते आपण आता पाहूयात. हिज मदर, हिज फादर, हे दोन्ही पर्याय नाहीत. अ लेडी मिशनरी हा पर्याय आपलं उत्तर आहे. द हॉटेल ओनर हे देखील उत्तर नाही. चला पुढील प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट आन्सर. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. सोफी हॅड मेनी फ्रेंड्स, नाही. सोफी हॅज अ गुड हाऊस, नाही. सोफी हॅड नो मनी, हे बरोबर आहे, त्याच्याकडे पैसे नव्हते. सोफी हॅड गुड क्लोथ्स, चांगले कपडे होते, हे सुद्धा चुकीचं आहे. तिसरा पर्याय आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. द वर्ड स्ट्रॉल्ड मीन्स. स्ट्रॉल्डचा अर्थ काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आपण पाहूया स्ट्रॉल्डचा अर्थ काय निघतो. पहा. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल्ड आउट ऑफ द स्क्वेअर. स्ट्रॉल्ड म्हणजे चालू लागला असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून याचं उत्तर कोणतं आहे? रॅन नाही. वॉकड हे त्याचं उत्तर आहे. सॅट नाही आणि इंटर्ड सुद्धा नाही. दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. आता या परीक्षेमध्ये कोणकोणत्या घटकांवर प्रश्न येऊ शकतात या घटकांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. ही यादी व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला
लाईक करा, आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी तुम्ही करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इंग्रजी व्याकरणाच्या सर्व घटकांचा अभ्यास त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांचे सोल्युशन हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि या ठिकाणी दिलेले 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.